प्रतिसरकार याचा अर्थ असा होता की आमचं सरकार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा ब्रिटिशांना घालवल्यानंतर कसं असणार आहे. स्वातंत्र्यानंतर 1952 सालापर्यंत 8 प्रतिसरकारचे कार्यकर्ते, त्यातले काही ब्रिटिशकालीन ज्या निवडणुका व्हायच्या त्यातले 2 आमदार, असे 8 लोक मारून टाकले गेले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसचं राज्य आल्यानंतर. त्यातला काही खरा पत्ता इथं लागला नाही आणि उलट हे जे खून आहे सगळे हे दाबून टाकण्यात आले. कुठे कामगार शेतकऱ्यांचं प्रचार आहे. हे वसंतदादा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होईपर्यंत एकही माणूस प्रतिसरकार म्हणला किंवा स्वातंत्र्य चळवळीत लढलेला जो नेता होता किंवा हे होता, असं यशवंतराव चव्हाण स्वातंत्र्य चळवळीत होते पण ते हजर झाले आणि या लोकांना चळवळ करू नका म्हणून सांगितलं होतं. हे लोक नुसते लाट्या घेऊन अर्ध्या चड्ड्या घालून कवायत करत होते, कुठेही लढ्यामध्ये नव्हते आणि उलट ब्रिटिशांना 42च्या त्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिशांना साथ देत होते. भारत देशाला ब्रिटिश साम्राज्यवादी भांडवलाच्या सत्तेपासून स्वातंत्र्य मिळालं. या घटनेला 75 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि या निमित्तानं आपल्याला ज्या त्यातल्या खास वैशिष्ट्यपूर्ण आणखीन ज्यांची इतिहासात नोंद झालीच पाहिजे अशा गोष्टी आहेत. त्यापैकी जसं हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी ही हुतात्मा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद वगैरे यांची जशी एक संघटना होती, ती सशस्त्र संघटना होती. सशस्त्र संघटना याचा अर्थ त्यांच्याकडे मिलिटरी होती असं भाग नाही. मिलिटरी पद्धतीची स्वातंत्र्यासाठीची सशस्त्र संघटना ही सुभाषचंद्र बोसांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौजेच्या नावानं उभी राहिली. ती सरळ फौज होती, खडं सैन्य होतं. जसं इतर देशांची सैन्य होती तसंच ते सैन्य होतं आणि या सैन्याच्या मध्ये त्या सैन्यामध्ये जसं असतात ते त्या सगळ्या गोष्टी होत्या. मग त्यामध्ये विमानं, रणगाडे, बंदुका, तोफा वगैरे सगळं होतं. तसं काही भगतसिंग वगैरेंचं तसं नव्हतं. त्या बाबतीमध्ये ते विशिष्ट कृती करायची आणि पळून जायचे, अशा तऱ्हेची लपून राहायची, पुन्हा दुसरी कृती करायची आणि ब्रिटिश सत्ता ही घालवली पाहिजे आणि ब्रिटिश सत्तेला घालवण्यासाठी तिला जेरीला आणलं पाहिजे, त्यातला तो मार्ग म्हणून ते उपयोगात आणत होते. आझाद हिंद फौज ही सरळ ब्रिटिशांचा फौजी पद्धतीनं म्हणजे 2 सैन्यांच्या, ब्रिटिश सैन्य आणि आझाद हिंद फौज या सैन्यांच्या लढाईमधला पराभव असा झाल्यानंतर ब्रिटिश आपल्याकडं आपण दिल्लीचा कब्जा घ्यायचा म्हणून त्या ठिकाणी चलो दिल्लीची घोषणा ही केलेली होती. पण प्रतिसरकार या दोन्हीच्या पेक्षा वेगळं होतं. प्रतिसरकार याचा अर्थ असा होता की आमचं सरकार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा ब्रिटिशांना घालवल्यानंतर कसं असणार आहे ते दाखवणारा एक तळ, तो दाखवणारा एक विभाग की जिथे वेगळ्या पद्धतीनं कारभार चालतो. आणि हे करण्यासाठी जर आमच्यावर हल्ला झाला तर त्यासाठी शस्त्र असायला पाहिजेत म्हणून शस्त्र बाळगणारी ही संघटना होती. हे प्रतिसरकार होतं. प्रतिसरकार याचा अर्थ समांतर सरकार असा होता, पर्यायी सरकार असा होता. ही अशी 4 प्रतिसरकार देशामध्ये उभी करण्याचा प्रयत्न झाला. पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये, ओरिसामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ही जी प्रतिसरकार होती त्यातली 3 प्रतिसरकार काही महिन्यांच्या मध्ये ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केली.
पण महाराष्ट्रामध्ये जुन्या सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे आत्ताचा जो सातारा जिल्हा आहे तो आत्ताच्या सांगली जिल्ह्याचा 80% भाग आणि आत्ताच्या सोलापूर जिल्ह्याचे काही तालुके आजचे अशा तऱ्हेनं बनलेला तो सातारा जिल्हा त्यावेळचा होता. या सातारा जिल्ह्यामध्ये हे प्रतिसरकार उभं राहिलं आणि या प्रतिसरकारचं वैशिष्ट्य असं होतं की हे प्रतिसरकार 1942ला जी चले जाऊची घोषणा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये 8 आणि 9 ऑगस्टच्या अधिवेशनामध्ये केली गेली, करेंगे या मरेंगेची घोषणा केली गेली. तर या करेंगे या मरेंगे या घोषणेच्या मध्ये अर्थ असा होता की आम्ही स्वातंत्र्य मिळवू, करेंगे म्हणजे स्वातंत्र्य मिळवू तरी किंवा मरू तरी, आणि चले जाऊ म्हणजे ब्रिटिशांना चालते व्हा म्हणून सांगितलं, नाहीतर आम्ही तुम्हाला हुसकून काढू. ही घोषणा झाल्यानंतर काँग्रेसच्या सर्व शिखरस्थानी पुढाऱ्यांना राज्यांच्या मधल्या आणि देशातल्या अटका झाल्या. तरी सुद्धा लोकांचे प्रचंड मोर्चे देशभर झाले आणि त्याच्यावरही दडपशाही झाली. त्यामध्ये हजारो लोकांना हुतात्म्य पत्करावं लागलं. लाखो लोक जेलमध्ये घातले गेले आणि मग सोडून दिले गेले आणि काही जेलमध्ये डांबून ठेवले गेले. अशा परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातली काही मंडळी ही एकत्र आली की जी काँग्रेसच्या या स्वातंत्र्य चळवळीचा भाग होती. परंतु आता ह्या घोषणेनंतर आपण काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण त्यावेळेला सातारा जिल्ह्यातली परिस्थिती 8-9 ऑगस्ट नंतर काय होती हे पाहणं गरजेचं आहे. ही जर परिस्थिती आपण पाहिली तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तासगाव, इस्लामपूर म्हणजे वाळवे तालुक्याचं ठिकाण, त्यानंतर पाटण, कराड, खटाव तालुका, वडूज हे ठिकाण, अशा ठिकाणी लोकांनी मोर्चे काढले. या मोर्चांच्या मध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचं स्वरूप आपल्याला दिसतं. तासगावचा मोर्चा जो सगळ्यात लवकर झाला त्या मोर्चामध्ये लोकांनी तहसीलदाराला बाहेर यायला लावलं आणि युनियन जॅक हा जो झेंडा होता ब्रिटिश सत्तेचा तो झेंडा खाली उतरायला लावला आणि त्या ठिकाणी तिरंगी झेंडा चढवायला लावला. त्यानंतर तिथे त्या तहसीलदारावर ऍक्शन झाली, त्याला काढून टाकण्यात आलं वगैरे वगैरे. परंतु इतर ठिकाणी म्हणजे इस्लामपूरला, वडूजला गोळीबार झाले आणि त्यामध्ये माणसं हुतात्मा झाली. आणि त्यामुळे लोकांच्या कार्यकर्त्यांच्या समोर प्रश्न असा उभा राहिला की आपण असं जर मरत राहिलो तर मग लढायला काय अर्थ आहे, हे ब्रिटिशांना हरकलणार कसं. तेव्हा आपल्याला जर असं पकडायला लागले, गोळ्या घालून मारायला लागले तर आपण भूमिगत पद्धतीनं काम करणं आवश्यक आहे आणि ब्रिटिश सत्तेला जेरीला आणणं आवश्यक आहे. आणि म्हणून या जुन्या सातारा जिल्ह्यातली जी माणसं आहेत ही एकत्र आली आणि त्यांनी बैठक घेऊन हे निर्णय घ्यायचा उपक्रम चालू केला. यातली पहिली जी आहे प्रतिसरकारच्या स्थापनेच्या आधीची बैठक ही आता जो पुणा बेंगलोर रोड आहे या रोडच्या काठी असलेल्या कामेरी नावाच्या गावामध्ये, कोल्हापूर आणि पेठच्या मध्ये, कोल्हापूर आणि कराडच्या मध्ये ते कामेरी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी झाली. आणि या बैठकीच्यासाठी म्हणून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री, उपपंतप्रधान माजी दिवंगत यशवंतराव चव्हाण हे त्यावेळेला काँग्रेसचे बऱ्यापैकी महाराष्ट्र पातळीवरच्या नेतृत्वापैकी होते. त्यांनी असा निरोप पाठवला की आता या ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये सशस्त्र लढाई करून काय उपयोग नाही, तर ही लढाई आता आपल्याला भूमिगत पद्धतीनं करावी लागेल आणि त्यात तुम्ही काय टिकणार नाही. आणि तुम्ही जर सशस्त्र लढाई करायची म्हणत असाल
तर काही महिन्यात तुम्हाला उद्ध्वस्त केलं जाईल ब्रिटिशांच्याकडून. त्यामुळं मी हजर होणार आहे, तुम्ही हजर व्हा. आणि काँग्रेसचा जो आदेश आहे त्यामध्ये हे बसत नाही. अशा तऱ्हेचा एक निरोप हा त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांनी पाठवला. आणि त्यामुळं मग हे लोक जाऊन त्यावेळचे महाराष्ट्राचे काही प्रभारी निवडलेले होते त्यामधल्या अच्युतराव पटवर्धनांना जाऊन भेटले आणि त्यांना विचारलं की बाबा काय काँग्रेसचं धोरण आहे, आम्ही हे करायचं का नाही करायचं. तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की असं काही काँग्रेसचं धोरण ठरलेलं नाही की अमुक करायचं का करायचं नाही. तुमची जवळ जर काही अशी नसेल की तुम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध शस्त्राची लढाई करणार आहात तर मग तुम्ही भूमिगत राहून जनतेचा पाठिंबा असेल तर ब्रिटिशांना जेरीला आणणाऱ्या उपक्रमांना राबवू शकता. आणि तसं करायला आमची काही हरकत असणार आहे, संघटनेची काही हरकत असणार नाही. आणि या पद्धतीनं त्यांनी सांगितल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की आपण लोकांच्या मध्ये हे दाखवून द्यायचं की ब्रिटिशांना घालवल्यानंतर कशा प्रकारचा कारभार चालेल. प्रतिसरकारचं मूळ सूत्र हे बंदुका घेऊन ब्रिटिशांना मारण्याचं नव्हतं. त्यांनी बंदुका घेतलेल्या होत्या, बंदुका मिळवलेल्या होत्या, त्याच्याकडे आपण जाऊ. परंतु ते मुख्य सूत्र नव्हतं. सूत्र असं होतं की गावागावामध्ये आपण अशा तऱ्हेने कारभार सुरू करायचा, पर्यायी कारभार ब्रिटिश सत्तेच्या पेक्षा वेगळा, की त्यातून आपल्याला लोकांना अनुभवायला आलं पाहिजे की काय पर्यायी सरकार ब्रिटिशांना घालवल्यानंतर कसं सरकार असणार आहे. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये जर आपल्याला ब्रिटिशांशी संघर्ष करावा लागला, ब्रिटिशांनीच आपल्यावर हल्ला करायला सुरुवात केली पोलीस घेऊन, तर आपण ते प्रतिकारापुरतं करायचं, पळून जायचं, पुन्हा प्रतिकार करायचा. परंतु खडं सैन्य तयार करून त्यावेळेला लढाई करणं हे शक्य पण नव्हतं आणि ते गरजेचं पण त्यांना वाटलं नाही. आता इथं म्हणलं जातं की क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडी हे सुद्धा त्या प्रतिसरकारमध्ये होते. त्यांनी आझाद हिंद फौजेची शाखा इथं काढली, त्यासाठी काहीतरी ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न केला. मिलिटरी आझाद हिंद सेनेमधल्या काही सैनिकांच्याकडून किंवा काही अधिकारी जी पळून आलेले होते त्यांच्याकडून. त्याचबरोबर असं म्हणतात की कुंडल ग्रुप जो होता त्यामध्ये जी.डी. बापू लाड हे फील्ड मार्शल होते. आणखीन त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या फील्ड मार्शलकीखाली एक तुफान सेना नावाची सेना होती. पण हे एक प्रतिकात्मक नावं होती. यामध्ये प्रत्यक्षात सेना वगैरे काही नव्हतं. सेना मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ही आझाद हिंद सेनाच होती. इथं फक्त काही सशस्त्र दलं होती की जी आपलं आत्मसंरक्षणासाठी आणि लोकांची भली कामं करताना आपल्याला कुणी काही हल्ला करून मारून टाकू नये म्हणून ती बाळगलेली होती, किंवा ती एक ताकदीचं स्वरूप म्हणून बाळगलेली होती. सैन्य, खडं सैन्य ज्याला म्हटलं जातं तसं ते काही सैन्य भिन्न काही नव्हतं, नावावरून असं वाटतं मात्र. आणि अशा तऱ्हेनं काम करायचं ठरल्यानंतर मग त्यामध्ये वेगवेगळे गट तयार केले गेले की बाबा हा काहीतरी सुसूत्रता आली पाहिजे. आणि त्यामुळं एक सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या लोकांची एक संघटना, शिखर संघटना केली गेली, कार्यकारिणी केली गेली, त्याचे प्रमुख नेमले गेले. आणि एकूण चळवळीचं नेतृत्व हे क्रांतिसिंह नाना पाटील करतील असं सर्वानुमते ठरवण्यात आलं. क्रांतिसिंह नाना पाटील त्यावेळेला त्यांचा एकूण शरीराचं बोजडपणा आणखीन वय लक्षात घेता डोंगरातून फिरणं, चालणं, पळणं हे त्यांना शक्य असण्याच्या अवस्थेत नव्हते. परंतु त्यांचं नेतृत्व आहे हे त्यावेळेला सगळ्यांनी मान्य केलं आणि त्यांच्या नावावरच प्रतिसरकार उभं राहिलं. याचं कारण क्रांतिसिंह नाना पाटील हे सत्यशोधक चळवळीतून आलेले होते. त्यांचं नेतृत्व म्हटल्यानंतर लोकांना 1928-30 सालापासूनची सत्यशोधक चळवळ समोर येणार होती. त्यामध्ये बहुजन समाज
दलित समाज हा सगळा एकत्र येऊन त्यामध्ये लढायला येणार होता. एक विश्वासार्ह नेतृत्व, लढणारं, तुरुंगात जाऊन सुद्धा पुन्हा बाहेर येऊन लढणारं असं नेतृत्व म्हणून ते प्रस्थापित झालेले होते. आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली हे करायचं ठरलं. आणि हे करायचं ठरल्यानंतर मग हा जो एक ग्रुप्स म्हणून ज्याला म्हणू आपण, या सगळ्या प्रतिसरकारचे गट म्हणू, त्या नेते आणि गटनेते, उपनेते असे गट तयार केले गेले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कामं व्हायला लागली. सगळ्यात मोठे जे गट होते ते जास्त तालुक्यांच्या मध्ये काम करणारे, ते या शिराळा वाळवे तालुक्यातला जो मूळ निर्माण झालेला गट होता तो क्रांतीवीर बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली बाबूजी पाटणकर, शेख काका, दत्तोबा लोहार, गणपतराव पाटील, अशा तऱ्हेने बाबूराव चरणकर असा जो ग्रुप होता तो शाहूवाडी तालुक्याचा काही भाग, नंतर शिराळा तालुका संपूर्ण, वाळवे तालुक्याचा पश्चिम भाग, कराड तालुक्याचा पश्चिम भाग, पाटण तालुका संपूर्ण अशा सगळ्या भागामध्ये काम करत होता. तिकडे दुसरा मोठा ग्रुप जो होता तो क्रांतीवीर जी.डी. राणांच्या अध्यक्ष प्रमुखत्वाखाली होता. आणि तो गट हा तासगाव, त्यावेळचा तासगाव तालुका आणि खानापूर तालुका, त्याचबरोबर कराड तालुक्याचा पूर्व भाग, अशा तऱ्हेनं कवठेमहांकाळ तालुक्याचा काही भाग, अशा जास्त तालुक्यांच्या मध्ये, एकापेक्षा जास्त तालुक्यांच्या मध्ये काम करणार होता. बाकी कोरेगाव तालुका, खटाव तालुका, वाई तालुका, त्यानंतर कराड तालुका उरलेला, असे जे तालुके सातारा जिल्ह्यामध्ये आजही आहेत, त्यावेळेलाही होते, तेच तालुके अजून जवळजवळ आहेत. काही तालुके 2 तालुके झालेले आहेत. या सगळ्या तालुक्यांच्या मध्ये तालुकावार गट हे प्रमुख स्वरूप त्याचं होतं. मग हे प्रतिसरकार होतं काय समजा, असं जर आपण विचारलं तर हे प्रतिसरकार प्रामुख्यानं काय करत होतं, हे 4-5 गोष्टी करत होतं. एक गोष्ट ते करत होतं ते म्हणजे गावागावामध्ये त्यांनी वाचनालय काढली. स्वातंत्र्याचा विचार असेल, नाहीतर आधुनिक लोकशाहीचा विचार असेल, तो विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणारी पुस्तकं, त्याचबरोबर जुन्या क्रांतिकारक चळवळींची पुस्तकं, समाजवादी विचारांची पुस्तकं, स्वातंत्र्य चळवळीवर कोणी लिहिलेली पुस्तकं आणि इतरही शैक्षणिक वगैरे पुस्तकं, कविता, कादंबऱ्या, या सगळ्याचं वाङ्मय जे आहे हे वाङ्मय असणारी वाचनालय गावोगावी काढून लोकांना शिक्षणाचाच ओळख फारशी नसलेला काळ होता तो. त्यामुळे जेवढे शिकलेले आहेत, वाचणारे आहेत, त्यांना तरी का होईना ज्ञान प्राप्त व्हावं आणि माणसांना जग कळावं, माणसं जास्त शहाणी व्हावीत, अशा तऱ्हेचा त्यातला उद्देश होता. दुसरा त्यातला उपक्रम होता त्यांचा, तो म्हणजे जो सगळ्यात महत्वाचा उपक्रम होता तो म्हणजे पीपल्स कोर्टचा होता, म्हणजे जनता न्यायालयांचा होता. ही जनता न्यायालय म्हणजे काय होतं, या जनता न्यायालय कशाची निवाडे करत होतं, तर जनता न्यायालय याचा अर्थ गावाला जमा करून त्यासमोर आरोपी आणि ज्यांनी फिर्याद केलेली आहेत ती माणसं ही तिथं आपले मुद्दे मांडत असत आणि त्याच्यावर बाकीच्या सगळ्या गावानं निर्णय घ्यायचा असे आणि निर्णय गावाच्या देखत होत असे. गावाच्या देखत निर्णय होत असल्यामुळे खोटं कोणाला बोलता येत नसे, कारण खोटं एकाने बोललं तर दुसरी माणसं सरळ सांगू शकत होती आणि ती भीत नव्हती कोणाला, कारण तिथे प्रतिसरकारचे लोक, बंदूकधारी असे लोक तिथं उभे असायचे. मग त्यामुळं कुणालाही न घाबरता हे जर आपण खरं बोललो तर आपल्याला कोणीतरी मारील अशी भीती त्यांच्या मनामध्ये येण्याला जागा ठेवलेली नव्हती प्रतिसरकारनं. असं जर कोण खरं का बोललास म्हणून मारायला लागलं तर त्याचा समाचार घेतला जात होता. आणि त्यामुळे या कोर्टांच्या मध्ये जमीनदारानं कुळाला त्रास दिला किंवा कुळाला हाकलून लावलं किंवा जमीनदारानं कुळाकडून जास्त खंड जमा केला किंवा एखाद्या गुंडानं एखाद्या स्त्रीवर अत्याचार केला, एखादं घर लुटलं,
दरोडेखोरांनी स्त्रिया पळवल्या, आणखी मुंबईला नेऊन विकल्या, कुणी आपल्या बायका परित्यक्ता करून त्यांच्या माहेरी धाडून दिल्या. म्हणजे स्त्रियांच्या वर होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीमधले निवाडे, जमीनदारांनी केलेल्या अत्याचारांच्या बाबतीतले निवाडे, त्याचबरोबर सावकारांनी केलेल्या अत्याचारांच्या बाबतीतले निवाडे आणि स्त्रियांच्या आणि स्त्री पुरुष संबंधांच्या मध्ये जे लग्न झाल्यानंतर स्त्री पुरुष संबंध जे औपचारिकरित्या येतात त्यांच्यामध्ये झालेल्या अत्याचारांचे निवाडे, अशा तऱ्हेने विविध क्षेत्रामध्ये न्याय देण्याचं काम हे गावोगावी व्हायला लागलं. आणि हे काम होत असताना लोकांना सरळच वाटायला लागलं की आपण आता कोर्टात जाऊन वकिलाला फी द्यायला तर आपल्याकडे पैसे नव्हते, त्यावेळेला आपण जातच नव्हतो आणि गेलो तरी ते आपण मध्ये सोडून देत होतो. आणि ज्याचा वकील जास्त पैसे देणाऱ्याचा वकील हा जास्त सरस ठरत होता. त्यापेक्षा आपण इथं निवाडा मिळतोय तर लोक त्या पीपल्स कोर्टमध्ये, त्या जनता न्यायालयामध्येच निवाडे मागायला जात होते. इस्लामपूरचं कोर्ट असेल, शिराळ्याचं कोर्ट असेल, त्यावेळेला कराडचं कोर्ट असेल, ही कोर्ट ब्रिटिशांच्या काळातली कोर्ट ही बंद पडलेली होती. तिथं कोण केसेस घेऊन जातच नव्हतं. अशापर्यंतची अवस्था, तासगावचं असेल, ही अशापर्यंतची अवस्था ही त्यामुळे निर्माण झालेली होती. आणि गावांच्यावर या सगळ्या पुंड गुंड आणि जमीनदार आणि सावकार आणि स्त्रियांच्यावर अत्याचार करणारे आपल्याच समाजातले वेगवेगळ्या कष्टकरी समाजातली पुरुष मंडळी, या सगळ्यांच्यावर एक वचक निर्माण झाला की आता काय आपल्याला अन्यायाच्या पद्धतीने कुणावर जाता येणार नाही. आता आपल्याला जपून वागलं पाहिजे, कुणाला लुबाडता येणार नाही, या तऱ्हेची एक ज्याला म्हणू आपण दबाव हा निर्माण झाला. आणि त्यामुळं लोकांना जे कर्ज घेतलं होतं ते वाढत कसं जातं ते कळायचं नाही. ते कर्जाच्या पोटी जमीन काढून घ्यायची लोकांची, या सगळ्या गोष्टी बंद झाल्या आणि लोकांना मोकळा श्वास घेता यायला. म्हणजे लोकांना वाटायला लागलं की मग हे जर प्रति सरकार असेल, पुढे येणारं सरकार असं असेल तर हे आलंच पाहिजे, ब्रिटिशांना घालवायलाच पाहिजे. अशा तऱ्हेची त्यामध्ये एक भावना लोकांच्या मध्ये वाढीला लागली. पण याच्या आड पोलीस खातं त्यांना जे पकडायला फिरत होतं ते येत होतं. म्हणून बऱ्याच ठिकाणी काय केलं गेलं, विशेषतः शिराळा तालुका जो आहे आणि वाळवे तालुक्याचा पश्चिम भाग आणि खरं म्हणजे शिराळा तालुकाच, यामध्ये 70 ते 75 पोलीस पाटलांचे राजीनामे देण्याला भाग पाडलं गेलं आणि त्यांच्या बंदुका पत्री सरकारच्याच लोकांनी स्वतःकडे घेतल्या. त्यामुळं पोलिसांना दडपशाही करताना गावात कुठंतरी उतरावं लागायचं, गावामध्ये कुणाच तरी आधार लागायचा, तो आधार पुन्हा मिळायचाच बंद झाला. कुणाकडे जाणार पोलीस? आणि म्हणून हा जो सगळा भाग होता, हा शिराळ्याचा डोंगराळ भाग, शिराळ्याचा कुठलाही भाग म्हणा, आणखीन हा कराड तालुक्याचा पश्चिम भाग, या सगळ्यामध्ये भूमिगत हे उघडपणे फिरत होते. कारण ब्रिटिश पोलीस तिथं फार मोठे ताकद जमा केल्याशिवाय येऊ शकत नव्हते. आणि अशामुळं एका अर्थानं मोकळं एक स्वातंत्र्याचा श्वास घेता येण्यासारखी परिस्थिती ही त्यामुळे सुद्धा निर्माण झालेली होती. दमन यंत्रणा ही चालायची बंद झाली नव्हती, पण ती पंगू करून टाकलेली गेलेली होती प्रति सरकारच्या अस्तित्वामुळे. आणि मग या ब्रिटिशांनी दरोडेखोरांना स्वतःच्या बरोबर घेऊन पोलीस आणि ब्रिटिशांचे पोलीस आणि दरोडेखोर यांनी लोकांच्यावर अत्याचार करताना हे जे प्रतिसरकारचे लोक आडवे यायचे त्यांचे संघर्ष व्हायला लागले. आणि अशा अनेक चकमकी झाल्या की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दोन्हीकडून गोळीबार झाले. या कासेगावच्या जवळ सुद्धा इथे शेणे आणि वाटेगावच्या मध्ये एक गोळीबार झालेला होता, मोठा गोळीबार झालेला होता एकमेकांना. आणि त्यामध्ये ब्रिटिशांच्या पोलिसांना पळून जावं लागलं होतं. अशा पद्धतीनं अनेक उदाहरणं देता येतील. ही प्रत्येक तालुक्यातली उदाहरणं देता येतील, प्रत्येक ग्रुपची उदाहरणं देता येतील. तेव्हा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ब्रिटिश पोलिसांना काय करायचं हे समजत नव्हतं. म्हणून त्यांनी गिल्बर्ट नावाचा एक जास्त ब्रिटिश भागामध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये जो फार एक्सपर्ट असा दमन यंत्रणेचा माणूस म्हणून समजला जात होता, त्याला इकडे आणला आणि त्याला इथे त्याच्या ताब्यात हे सगळं त्यांना
हे प्रति सरकारला उद्ध्वस्त करण्याचं काम त्याच्याकडे दिलं गेलं. पण तेही त्याला करता आलं नाही, त्याला काही त्याचं चाललं नाही. तसं तो या सगळ्या भागामध्ये इथल्या म्हणजे सातारा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये हायवेच्या पश्चिम भागातल्या ग्रुपमध्ये येऊन हातबल झाला. तसाच तो हायवेच्या पूर्व भागामध्ये म्हणजे हा जो खानापूर वगैरे सगळे तालुके, तासगाव तालुके, इथं सुद्धा हातबल झाला आणि त्याला हात हरवत परत जावं लागलं. एकदा तर क्रांतीवीर नागनाथांना नायकोडी, वायशी पाटील, राजमती पाटील असे आयतवड्याला एके ठिकाणी मीटिंग चालू असताना त्यांनी धाड घातलेली होती. पण तिथूनही ते सगळे क्रांतीवीर हे निघून गेले आणि त्याला काही त्यांना पकडता आलं नाही. असं एखादं उदाहरण आपल्याला देता येईल, कारण आपल्याला वेळ कमी आहे. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेला हे सगळं सुरू झालं त्यावेळेला स्त्रियांच्या पासून, दलितांच्या पासून ते शेतकऱ्यांच्या पर्यंत सगळ्यांना वाटायला लागलं की असं असेल तर मग आम्हाला मारलं तरी चालेल, आम्हाला काही वाटेल तर झालं चालेल, पण प्रति सरकार जगलं पाहिजे आणि इंग्रज इथनं गेले पाहिजे. आणि मग जे इंग्रजांनी सुरू केलेलं होतं की गावाच्या गावं बदलायची आणि कुठं हे लपलेले आहे ते सांगा म्हणायचे. पण अख्ख्या गावातल्या घराघरातल्या पुरुषाला चावडीकडे आणून मारलं, कितीही मारलं तरी त्यावेळेला लोक सांगत नव्हते. अशा तऱ्हेचा एक ज्याला निडरपणा म्हणतो आपण, तो त्यामध्ये लोकांच्या मध्ये निर्माण झालेला होता. आणि ब्रिटिशांना आश्चर्य वाटत होतं की लोक सांगत कसे नाही. हे प्रति सरकारची ताकद होती असं मला स्वतःला वाटतं. ज्या ज्या वेळेला जास्त दडपशाही आली त्यावेळेला हे सगळे लोक मुंबईला जात होते. आणि मुंबईला सातारा जिल्हा कामगार संघ म्हणून एक संघटना उभी केलेली होती आणि त्या ठिकाणी कामगारांचं गिरणी कामगार प्रामुख्यानं होते किंवा माथाडी कामगार होते, आजही आहेत. या सगळ्या कामगारांच्या गाळ्यांच्या मध्ये, खोल्यांच्या मध्ये हजारो लाखो कामगार होते. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठं कोण राहिलाय त्याचा पत्ता लागत नसायचा. आणि म्हणून त्यांची शिबिर पण तिथे चालली आणि त्यांनी तिथे किती दिवस मुक्काम केला तरी सुद्धा ब्रिटिशांना शोधणं हे अशक्यप्राय होतं. म्हणजे जसा एखादा मासा पाण्यात एकदा सोडला की जो कुठं गायब होतो, पुन्हा पकडायला अवघड जातो, तशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे लोक सापडत नव्हते. आणि कामगारांची सुद्धा एक संघटना होणं हे वैशिष्ट्य होतं. म्हणजे जे इथं शेतात भागत नाही म्हणून हमाली करायला, गिरणीत काम करायला, राबायला तिथे गेले, ती जी गावाकडची सगळी माणसं होती त्या माणसांच्या मध्ये सुद्धा प्रति सरकारचा पाठिंबा निर्माण झाला आणि प्रति सरकारला मदत तिथून व्हायला लागली. हे दुसरं वैशिष्ट्य त्यातलं म्हणता येईल की कामगार वर्गात फक्त काहीच नव्हतं आणि इकडे गावाकडे फक्त होतं असं नाही, तर गावाकडून मुंबईला जगायला गेलेले लोक जे होते, कामगार वर्ग जो होता, त्याच्यामध्ये एक मोठा पाया हा प्रति सरकारचा होता असं आपल्याला त्यावेळेला दिसून येतं. या सगळ्या या उपक्रमामध्ये असा एक प्रश्न निर्माण केला गेला काँग्रेसवाल्यांच्याकडून की हे काही काँग्रेसवाले नव्हेत. तर काँग्रेसवाले नव्हेत म्हणजे ते काय आहेत, तर हे हिंसक लोक आहेत. तेव्हा गांधींच्या बरोबर सुद्धा ही चर्चा करण्याचा प्रसंग आला आणि गांधींना पाचगणीला भेटून या लोकांनी सांगितलं, ते जेलमध्येच पाचगणीला तब्येतीसाठी त्यांना ठेवलेलं होतं, पण ते जेलमध्ये होते, म्हणजे अटकेत होते. तेव्हा ते म्हणाले तुम्ही काय करताय, तर काय नाही म्हणाले, आम्ही आमच्याकडे बंदूक आहे ते खरं आहे, परंतु आम्ही होऊन काहीतरी ब्रिटिशांच्याकडे जातोय, आणखी त्यांच्यावर हल्ले करतोय आणि त्यांच्याशी लढाई निर्माण करतोय असं नाही. आम्ही आमच्या स्वातंत्र्यानंतर कसं सरकार असेल, कारण आपल्या 1942च्या काय ठराव झाला काँग्रेसच्या अधिवेशनात, कामगार शेतकऱ्यांचं राज्य आणायचं. मग कामगार शेतकऱ्यांचं राज्य इंग्रजांना घालून आणायचं असेल तर आम्ही तेच करतोय आता आणि ते रचनात्मक कार्य आमचं आहे. मग हे जर आडवे आले आणि त्यातल्या दरोडेखोरांनी काही आम्हाला आमच्या अंगावर घातलं तर मग आम्ही प्रतिकार करतो. आमची प्रतिकारात्मक लढाई आहे आणि त्यासाठी आम्ही जरूर बंदुका वापरतो आणि त्यामुळे आमची ही हिंसक चळवळ आहे असं म्हणता येणार नाही. आणि गांधींनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या हृदयाला हे पटतंय आणि तसं तुम्ही आपल्या कॉन्शियस ज्याला म्हणतात की तुमची मनोभूमिका जी आहे त्यामध्ये तुम्हाला काही बरोबर वाटत असेल तर तुम्ही काही चूक ना, तुम्ही काँग्रेसचे आहात, चालू दे तुमचं, असं सांगितलं. ही आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे काँग्रेसच्या मधल्या
इतरांची भूमिका आणि महात्मा गांधींची भूमिका इथं वेगळी होती याची नोंद आपण मुद्दाम इतिहासामध्ये केली पाहिजे, अशी ती नोंद आहे. आणि या सगळ्यातून ज्यावेळेला 1947ला स्वातंत्र्य डिक्लेअर झालं तोपर्यंत प्रतिसरकारचा पराभव इथं करता आला नाही, हे या प्रतिसरकारचं वैशिष्ट्य आहे. आणि हे करता आलं नाही असं हे प्रतिसरकार असून स्वातंत्र्यानंतर 1952 सालापर्यंत 8 प्रतिसरकारचे कार्यकर्ते, त्यातले काही ब्रिटिशकालीन ज्या निवडणुका व्हायच्या त्यातले 2 आमदार, असे 8 लोक मारून टाकले गेले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, काँग्रेसचं राज्य आल्यानंतर. त्यातला काही खरा पत्ता इथं लागला नाही. आणि उलट हे जे खून आहेत सगळे हे दाबून टाकण्यात आले. त्यावेळचे मोरारजी देसाई हे गृहमंत्री होते आणि त्यांचे सेक्रेटरी होते यशवंतराव चव्हाण होते. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या सगळ्या राज्यामध्ये हे घडलेलं आहे. म्हणजे जे स्वातंत्र्यासाठी लढले आणि प्रतिसरकारचा भाग होते, ज्यांचा नेहरूंनी सत्कार केला मुंबईला खास सभा घेऊन आणि प्रचंड शिवाजी पार्कला सभा घेऊन या सगळ्या प्रतिसरकारच्या नेत्यांचा सत्कार केला, त्या लोकांचे खून, त्यातल्या 8 लोकांचे खून झाले. त्याचे खरे कोण सूत्रधार आहेत ते सापडले नाहीत. ही एक दुर्दैवाची घटना आहे. म्हणजे आजच काहीतरी लोकांना मारलं जाते अशी काही परिस्थिती नाही, हे या निमित्तानं खास करून नोंदवलं पाहिजे असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट सांगून मी थांबणार आहे. माझ्या आईवडिलांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 2 वर्षामध्ये जी पत्रं आलेली आहेत ती त्यांनी जपून ठेवलेली आहेत. आईनं जपून ठेवली आणि वडिलांनी ठेवली, ती पुन्हा आईनं जपून ठेवली. या पत्रांच्या मध्ये काय लिहिलेलं आहे, त्यामध्ये असा आशय आहे सगळ्याच पत्रांच्या मध्ये की आपण कामगार शेतकऱ्यांचं प्रजाराज्य आणण्याचा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात झाला. कुठे कामगार शेतकऱ्यांचं प्रजाराज्य? ती कुपर पार्टी म्हणून ब्रिटिशांनी उभी केलेली, तयार केलेली होती. यातले जमीनदार लोक वगैरे भांडवलदार लोक त्यामध्ये असायचे आणि ती इलेक्शन काँग्रेसच्या विरुद्ध लढत होती. ती कुपर पार्टी ज्या अवलादीतली होती त्याच तऱ्हेचे हे आता दिसतंय काँग्रेसचं राज्य दिसतंय सगळं. अशी पत्र ही त्यामध्ये आहेत. आणि त्यामध्ये इतक्यापर्यंत आहे की भ्रष्टाचार आधीच आता सुरू झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी नोकऱ्या लागायच्या झाल्या, कुठं प्रवेश मिळायचा झाला तर भ्रष्टाचार सुरू झालाय, अशा तऱ्हेच्या असे असलेली पत्र आहेत. आणि यामुळं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येतं की आजचं जे स्वरूप आहे हे त्यावेळेला बीजरूपानं निर्माण झालेलं होतं. जे भांडवली शासन सत्ता जी होती ती काम करायला लागलेली होती. आणखीन यातलं कोणीही वसंतदादा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होईपर्यंत एकही माणूस प्रतिसरकारमधला किंवा स्वातंत्र्य चळवळीत लढलेला जो नेता होता किंवा हे होता, असं यशवंतराव चव्हाण स्वातंत्र्य चळवळीत होते पण ते हजर झाले आणि या लोकांना चळवळ करू नका म्हणून सांगितलं होतं. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य चळवळीतला कोण मंत्री झाला असं जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्यापैकी फक्त मग वसंतदादाच होते की प्रतिसरकारमध्ये होते आणि ते फार त्यांच्या वयाच्या नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये जातच नव्हते. ते गेले आणि ते मंत्री मुख्यमंत्री वगैरे झाले. हे एक विदारक सत्य आहे. आणि यामध्ये आणखीन एक सत्य आहे की त्या काळामध्ये सुद्धा आरएसएस होती, त्या काळामध्ये सुद्धा हिंदू महासभा होती. हे लोक या भागामध्ये, या सगळ्या प्रतिसरकारच्या भागामध्ये कुठेही नव्हते. हे लोक काय करत होते त्याचं वर्णन आमच्या आईच्या किंवा वडिलांच्या डायऱ्यांच्या मध्ये आहे. हे लोक नुसते लाट्या घेऊन अर्ध्या चड्ड्या घालून कवायत करत होते, कुठेही लढ्यामध्ये नव्हते. आणि उलट ब्रिटिशांना 42च्या त्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिशांना साथ देत होते. ते मिलिटरी भरती करत होते. आणि आज ज्यांना स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य अमुक, स्वातंत्र्य तमुक म्हटलं जातं, हे सगळे लोक त्यावेळेला ह्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधामध्ये होते. आणि तेच लोक आता म्हणजे काँग्रेसचं स्वरूप काय झालं, सत्तेचं स्वरूप काय झालं ते 1948 पासून सगळं मी मगाशी सांगितलं. पण त्यानंतर ह्यांना वाढायला जे मिळालं, आज जे सत्तेवर आहेत, जे धर्मांध जातीवादी कॉर्पोरेट भांडवलशाही, ब्राह्मण्यवादी भांडवलशाही, आता कॉर्पोरेट भांडवलशाही सत्तेवर आहे,
याचं मूळ कुठे आहे? याचं मूळ त्यांच्याशी झालेल्या कॉम्प्रोमाइजमध्ये आहे. यांना वाढवण्याचं काम हे सगळ्यांनी मिळून केल्यासारखं आहे. 1977ला 76ला 75-76ला आणीबाणी आली. आणीबाणी घालवण्यासाठी आरएसएसशी आणि जनसंघाशी आघाडी करायची काही गरज नव्हती. मी आणीबाणीत स्वतः आमचा मागोवा ग्रुप होता, मी भूमिगत म्हणून काम करत होतो आणि समुदाय चळवळ उभी करण्याच्या पर्यंत मी होतो. नुसते पत्रक नव्हतं वाटत, तरी आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते चळवळी करत होते मुंबईला, ग्रामीण भागामध्ये. तर आम्हाला ते करता आली, तसं करायला पाहिजे होतं. मग हे लोक जेलमध्ये गेले आणि जेलमध्ये यांच्या ओळखी झाल्यानंतर आणीबाणीनंतर पहिलं महाराष्ट्राचं सरकार आलं. हे जनसंघ आणखीन आरएसएसच्या बाजूच्या लोकांच्या सह आलं आणि तिथंच त्यांनी महाराष्ट्रात पाय रोवायला सुरुवात केली. या पद्धतीनं जर तुम्ही सुरू केलं तर त्यांना वाढायला तुम्ही दुसऱ्या कोणी पाठिंबा देण्याचा मुद्दाच येत नाही. त्यांचे तर वाढतच होते, प्रयत्न करत होते, परंतु ते 2चे खासदार असलेले ते वाढत गेले. एकदा थोडे दिवस वाजपेयींचं सरकार टिकणार, काही महिन्याचं सरकार होतं आणि त्यानंतर जे वाढत गेले ते वाढत जाण्याला कारणीभूत कोण आहे? हे जे ज्याला प्रतिसरकारच्या चळवळीनं ज्या गोष्टींना विरोध केला त्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत की त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी विसरून जाऊन जो व्यवहार जो ब्राह्मण्यवादी आणि कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या बाजूचा व्यवहार यांच्या इतका वाईट नसेल, यांच्या इतका फॅसिस्ट नसेल, पण तो जो व्यवहार हा लोकशाही मार्गाने फॅसिझमकडे जाण्याला मदत करणारा व्यवहार हा झालेलाच आहे पूर्वीच्या सरकारांच्याकडून. आणि या तऱ्हेनं उत्तरेकडे जास्त झालं. उत्तरेकडे तर सरळ जनसंघाची आघाडी करून सारखे सगळी मंत्रिमंडळ आणायचा उपक्रम हा 1967 साली झालेला होता. म्हणजे दावे स्वतःला समाजवादी म्हणवणारे, कम्युनिस्ट म्हणवणारे असे जे लोक आहेत यांनी सुद्धा यामध्ये योगदान दिलेलं आहे की जे प्रतिसरकारनं पाळलं. प्रतिसरकारने याच्यामध्ये अजिबात याला कुठं स्थान दिलं नाही. जाती व्यवस्थेला विरोध केला. गावागावामध्ये एक गावा एक पानोटा 1943, 44, 45, 46 झालेला आहे आणि त्या काळात ते सोपं नव्हतं. त्या ठिकाणी मंदिर प्रवेश झालेले आहेत. पंढरपूरचा मंदिर प्रवेश साने गुरूंच्या नेतृत्वाखाली नंतर झाला, स्वातंत्र्यानंतर लगेच झालेला आहे थोड्या दिवसात. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या प्रत्येक गावामध्ये ह्या गोष्टी, मंदिर प्रवेशाच्या गोष्टी आणि जाती व्यवस्थेला विरोध करणाऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. या ठिकाणी जमीनदारशाही शाहीच्या विरोधामध्ये सगळ्या बलुतेदारांनी आम्ही तुमच्या घरची कामं करणार नाही म्हणून ब्राह्मण जमीनदारांना सांगितलेला हा जिल्हा आहे आणि त्यामुळे त्यातूनच प्रतिसरकारचा सत्यशोधक परंपरेतून जन्म झालेला असल्यामुळं हा कायमच ब्राह्मण्यवाद विरोधी, कायमच जाती व्यवस्था विरोधी अशी भूमिका घेतलेला आहे. हीच भूमिका जर काँग्रेसनं घेतली असती आणि त्या तऱ्हेनं राबवली असती आणि काँग्रेसमधून फुटलेल्यांनी पण ती घेतली असती आणि राबवली असती तर आजची वेळ आली नसती. आणि हे आज 75 वर्षानंतर सांगत असताना हे बोलणं आवश्यक आहे. कारण स्वातंत्र्याचं काय झालं, कुठं गेलं, कामगार शेतकऱ्यांचं प्रजाराज्य कुठे आहे, याचा आढावा घेत असताना हे सुद्धा सांगणं आवश्यक आहे म्हणून मी सांगितलं. धन्यवाद.